महाराष्ट्रावरती लादलेले उपमुख्यमंत्री म्हणून हे एकनाथ शिंदे आणि त्यांनी चालवलेला हा जो काही व्याभिचार आहे, राजकीय व्याभिचार ज्याला म्हणतात, त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत? साधा थंड ताप आलेला आहे आणि त्यानंतर ते दवाखान्यामध्ये भरती आहेत आणि अजून ते दवाखान्यामध्येच आहेत आणि तिथून ते जे एक पी-आर आपला बनवतायत, एक सोंग तयार करतायत, त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते पाहणं इथं खूप गमतीशीर दिसतंय. एकनाथ शिंदेच्या हातात सलाईन आहे, समोर लॅपटॉप आहे आणि रुग्णालयातूनच कामाला लागले असं त्यांनी स्टंटबाजी त्यांची सुरू केलेली आहे. कारण खरं खोटं देवाला माहीत. पण महाराष्ट्रातील जनतेला मात्र हे काही रुचलेलं नाहीये. कारण अ, उद्धव ठाकरेंच्या त्यांना जो पाठीचा आजार होता त्याच्यावर त्यांनी ज्या विकृत अशा टिप्पण्या केल्या होत्या, टिंगल केले होते, की उद्धव ठाकरेंना घर कोंबडा म्हणणे इत्यादी इत्यादी. तर साधा त्यांना ताप आलाय तर लोक त्यांची आता कशी फिरकी घेत आहेत ते याच्यातून तुम्हाला दिसतंय. सांगायचा उद्देश आहे की बाळासाहेब ठाकरेंना मानणारा एक वर्ग अजून या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे आणि त्यांना हे वागणं पटलेलं नाही या शिंदेचं फडणवीसांचं. त्यामुळे ते आज न उद्या त्याचा ते वचपा काढणारच आहेत. पण ही जी नौटंकी चालू आहे, नाटकीपणा चालू आहे या शिंदेचा, या सरकारचा, तो कुठंतरी किळसवाणा आहे आणि त्यावर लोकांना ते पटलेलं नाहीये. म्हणजे त्यांच्या भावना ते ह्यातून व्यक्त करतायत. महाराष्ट्रातील जनता बोळ्यानेच दूध पिते जणू किंवा पूरस्थितीबाबत पत्रकारांना उत्तर देण्यापेक्षा दवाखान्यात राहिलेले बरे. अशा पद्धतीचं हे त्यांची वक्तव्य आहेत. खरं म्हणजे अनेक लोकांनी तर त्यांना डायरेक्ट श्रद्धांजली पण देऊन टाकलेली आहे. म्हणजे इतकं लोकं चिडलेली आहेत या राजकारण्यांच्यावरती. कारण तुम्ही तुम्हाला पक्ष फोडायचे असतील, आमदार, खासदार फोडायचे असेल, तर त्यांनी राजीनामा द्यायचा आणि निवडणूक लढवायची. हे पूर्वी चालायचं. आता त्या तामिळनाडूमध्ये त्या AIADMKच्या 6 आमदारांनी राजीनामा दिलेला आहे. आणि ते आता निवडणुका लढवत आहेत आणि परत मग ते विजयच्या पक्षामध्ये जात आहेत. हा ट्रेंड महाराष्ट्रामध्ये सेट व्हायला पाहिजे किंवा ही खऱ्या अर्थानं ही नैतिकता जी आहे ती ह्याच्यामध्ये दिसली पाहिजे. तर हा फुटबॉल मॅच बघत बसला होता. साहेब हॉस्पिटलमध्ये बोर होत असेल तर हॉस्पिटलमधला स्टाफ एकदा फोडून टाका. असं यांच्याबद्दल बोललेलं आहे. कुणीही चांगलं याबद्दल बोलत नाही आणि यांना सपोर्ट करणारे ज्या कमेंट्स असतात त्या पण पेड असतात. सगळे आय-टी सेलची लोकं असतात आणि ती अ, तसा हिशोब त्या त्या पद्धतीने ती कमेंट लिहित असतात. पैसे घेऊन कमेंट लिहित असतात त्यांच्या बाजूनं. रिक्षाचा हिशोब करत असतील दिवसाचे, महिन्याचे, वर्षाचे शिल्लक किती राहिलेत वगैरे, वगैरे. तर ही लोकं खूप शेवटी कोणत्याही देशामध्ये, कोणत्याही समाजामध्ये सर्वसामान्य जनता श्रेष्ठ असते. ते ठरवते काय खरं, काय नाही आणि जो एकदा ईव्हीएमच्या जोरावर एकदा यांची नाटकं चालू आहेत. एकदा बॅलेट पेपरवर एकदा इलेक्शन झालं ना, मग यांना कळेल की जनता काय असते आणि खरं काय, खोटं काय हे सुद्धा समजून जातं. डॉक्टर तुम्ही महाराष्ट्राचे चित्र बदलू शकता. फक्त एक इंजेक्शन द्या आणि बस खतम. खूप उपकार होतील. एका गद्दाराला संपवू. म्हणजे असं नाही बोलायला पाहिजे, पण अशा ह्याच्यामध्ये. मुंबई ही तुंबई झाली आहे. बरं आहे दवाखान्यात आहेत, नाहीतर मीडियाला उत्तर देऊन देऊन ICU मध्ये जायचे. एवढी नौटंकी कशाला? मोदी साहेबाला टक्कर. फोटोजीवी. फोडाफोडी करून दमला असेल म्हणून हॉस्पिटल गाठावे लागले. शेवटी कर्म. या ज्या कमेंट्स असतात या जनतेच्या कमेंट्स आहेत. सर्वसामान्यांचा राग आहे त्यांच्यावर उठलेला आणि हे निवडून येतात फक्त ईव्हीएम मध्ये स्कॅम करून, ईव्हीएम मतदार यादीमध्ये घोटाळे करून. बाकी यांना दुसरं काहीही येत नाही. पोराला मंत्री करायला त्यांच्या खासदार लोकांनी विरोध केलाय म्हणून हे सर्व सुरू आहे वाटतं. त्याला ॲम्ब्युलन्स मध्ये टाकून बोगद्यात घेऊन जा. तिथे किती पाणी गळती होते बघायला. अबे अजून कोणाचे खासदार आमदार फोडायचे आहेत ते बघ. पाऊस जोरात चालू आहे लॅपटॉपवर. ते निरीक्षण करत आहेत. भाऊ आम्हाला मुख्यमंत्री करा. आम्ही ICU मधून सरकार चालवून दाखवतो. म्हणजे ही सगळी इव्हेंट बाजी आहे आणि इव्हेंट बाजीवर लोकांचा जो राग आहे तो लोक यामधून व्यक्त करतायत. खरं म्हणजे मोदींना सुद्धा फाईट देतील यात काही शंका नाही. अरे याचा आणि लॅपटॉपचा काय संबंध? श्रद्धांजलीचे मेसेज बघतोय का बी ऍडव्हान्स लाईक धिस. खूप वाईट कमेंट्स आहेत.
लॅपटॉपची स्क्रीन दाखवलेली नाहीये. स्क्रीनवर नेमके काय दिसते ते? का फक्त फोटो पोस्ट सेशनसाठी केलेले आहे नाटक? जसं मोदी साहेब लिहिण्याचे नाटक करत होते तसं. रिक्षावाल्याला लॅपटॉप पण चालवता येतो हे यांनी सांगितलेलं आहे. आजची कमाई किती झाली? एक दिवस यांना पण त्यांच्या कर्माची फळं भोगावी लागणार. साहेब, गुजरात शहाची गुलामी करू नका, असं प्रकाश चौधरी नावाचे एक वाचक म्हणतायत. खरं म्हणजे उद्धव ठाकरेंनी जे काम सुरू केलं होतं मुख्यमंत्री म्हणून, किंवा जो विश्वास त्यांनी दाखवला होता एकनाथ शिंदेच्यावर, त्याला ह्या माणसानं तडा दिला, विश्वासघात केला. आणि आता जे त्यांची नाटकं चालू आहेत, ते खूप दिवस चालणार नाहीये खरं सांगायचं तर. 10व्या परिशिष्टाचा जो गैरवापर त्यांनी केलेला आहे, ते कर्म त्याची इतकी वाईट होतील, हे येणारा काळ त्यांना दाखवून देईल. कारण कोणत्याही गोष्टीवरती वेळ श्रेष्ठ असते. समय बलवान होत आहे असं म्हणतात. त्या पद्धतीनं आपण याच्यावरती बोललं पाहिजे. फेसबुक लाईव्ह, गळ्याचा पट्टा, कसे ऑपरेशन केले घरात बसून वगैरे, असे गुन्ह्याच्या आधारावर बोलणे हा नीतीचा खेळ असतो. लवकर बरे व्हा. फोडाफोडी करून थकले असतील, एक माणूस म्हणून लवकर बरे व्हा ही प्रार्थना, आणि एक सजग नागरिक म्हणून तुम्ही यातून बाजूला झालं तर बरं अशी प्रार्थना. उद्धव साहेबांचे राहिलेले आमदार खासदार फोडायचे आहेत यांना. नगरसेवकांच्याकडे लक्ष द्यायचं आहे. बरीच कामं शिल्लक आहेत. हे कोणी विरोधक नसतात. हे सर्व आपल्यासारखी लोक आहेत. ती ही जी भाषणं ठेवतायत, हे जे त्यांच्या कमेंट्स असतात, त्या लोकांच्या कमेंट्स आहेत. लोकांचा राग आहे. लोकांना हे पटलेलं नाही आहे की हे जे चाललेलं आहे ते. कारण महाराष्ट्रातली जनता ही अ, एक पुरोगामी विचारांची आहे, एक आधुनिक विचारांची आहे, जी खऱ्याला खरं म्हणते आणि वाईटाला वाईटच म्हणते. त्यामुळे एकनाथ शिंदे सारख्या लोकांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही बाहेर जाताय, सत्तेच्या बाहेर जाताय, तर तुम्ही राजीनामा द्या, निवडणुका लढवा. परत इतकं एका सभ्य माणसाला तुम्ही असं ज्या पद्धतीनं त्रास दिलाय, त्याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, आणि जनता ती भोगायला लावतेच, हे आपल्याला यातनं सांगायचं आहे.